ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. जेणे निगमवल्ली प्रगट केली, जेणे निगमवल्ली प्रगट केली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. अलंकार नाम ज्ञानेश्वरी, अलंकार नाम ज्ञानेश्वरी, अलंकार नाम ज्ञानेश्वरी, अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद हरी प्रगट केली, ब्रह्मानंद हरी प्रगट केली, ब्रह्मानंद हरी प्रगट केली. अध्यात्म विचेते दाविले स्वरूप, अध्यात्म विचेते दाविले स्वरूप, अध्यात्म विचेते दाविले स्वरूप, अध्यात्म विचेते दाविले स्वरूप. याचा दीप उजळेला, याचा दीप उजळेला, जैत्याचा दीप उजळेला. छप्पन बासेचा केला ते गौरव, छप्पन बासेचा केला ते गौरव, छप्पन बासेचा केला ते गौरव, छप्पन बासेचा केला ते गौरव. भवार नाव भारिले, भवार नाव भारिले, भवार नाव भारिले. श्रवणाचे मिसे बैसावे, श्रवणाचे मिसे बैसावे, श्रवणाचे मिसे बैसावे, श्रवणाचे मिसे बैसावे. साम्राज्य भुवन सुखी नांदे, साम्राज्य भुवन सुखी नांदे, साम्राज्य भुवन सुखी नांदे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद हरी प्रगट केली, ब्रह्मानंद हरी प्रगट केली, ब्रह्मानंद हरी प्रगट केली. नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद हरी प्रगट केली, ब्रह्मानंद हरी प्रगट केली, ब्रह्मानंद हरी प्रगट केली. गोपाल कुमारी, 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 गोपाल कुमारी. हरिभक्त परायण काका महाराज ईश्वरे आणि त्यांना साथ करतील लव्हा भाऊ बोडके. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझे योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांचे माऊली, ज्ञानराज माझी योग्यांचे माऊली.
निगमावली प्रगट केली निगमावली प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वर गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी प्रगट केली निगमावली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ज्ञानराज माझे योगांती माऊ ज्ञानराज माझे योगांती माऊली ज्ञानराज माझे योगांचे माऊली ज्ञानराज माझे योगांचे माऊली निगमवली प्रगट केली निगमवली प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वर गीतालंकार नाम ज्ञानेश्वर प्रगट केली निगमावली प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वर नाम ज्ञानेश्वर ब्रह्मानंद लहरी प्रगटावे ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट ब्रह्मानंद लहरी प्रगट ब्रह्मानंद लहरी प्रगट केली
नदीच्या वरदारी घाल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवानी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु महाराज महारुद्र हनुमान श्री दत्त गुरुराज महाराज ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्मविद्येचे दाविले स्वरूप अध्यात्मविद्येचे दाविले स्वरूप चैतन्याचा दीप उजळला गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्मविद्येचे 56 भाषेचा केला से गौरव भवार नवे नाव उभारले गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखे नांदे गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम उत्तरे चरणा संतासिया उत्तरे चरणा संतासिया उत्तरे चरणा संतासिया संत कृपा दाने कटे विस्तारू संत कृपा दाने कटे विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटे झळाळी कारुण्य सिंधो भवदोक्तहारी तुझवीन शंभो मज कोण तारे मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कारपण्यदोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यश्रेषान्निष्ठितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नं शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा शरण शरण हनुमन्ता शरण शरण हनुमन्ता शरण शरण हनुमन्ता शरण शरण हनुमन्ता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता चरण चरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता
ज्ञानराज माझे योग्यांचे माऊले, ज्ञानराज माझे योग्यांचे माऊले, जेने निगमवल्ली प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. प्रस्तुत कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग पंढरीश परमात्म्याचे लाडके भक्त प्रेममूर्ती नामदेव महाराज यांचा ज्ञानोबरायांचं यथार्थ वर्णन करणारा 6 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये नामदेव महाराज हे ज्ञानोबरायांचं 2 विशेषण वापरून वर्णन करत आहेत. कोणते 2 विशेषण वापरत आहेत? एक आहे ज्ञानराज आणि दुसरा आहे योग्यांची माऊली. आणि उर्वरित 5.5 चरणामध्ये नामदेव महाराज ज्ञानोबरायांचं कार्याचं म्हणजे ज्ञानेश्वरीचं वर्णन करत आहेत. विठ्ठल अभंगाचा सरळ अर्थ जर बघितला तर आपल्या लक्षात येईल. नामदेव महाराज सांगतात, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानोबराय कोण आहेत? ज्ञानोबराय ज्ञानाचे राजे आहेत आणि योग्यांची माऊली आहेत. महाराज काय केलं ज्ञानोबरायांनी? जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानोबरायांनी निगमवल्ली प्रगट केलेली आहे. महाराज काय निगमवल्ली प्रगट केलेली आहे? गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी नावाचा गीतेला अलंकार शोभावा असा ग्रंथ तयार केलेला आहे. महाराज काय आहे हो त्या ग्रंथामध्ये? अध्यात्मविद्येचे दाविले स्वरूप, चैतन्याचा दीप उजळलेला. त्या ग्रंथामध्ये अध्यात्माचं काय स्वरूप आहे ते स्वरूप ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे. तर महाराज अजून काय आहे त्या ग्रंथामध्ये विशेष? त्यावेळेस नामदेव महाराज सांगतात, 56 भाषेचा केलासे गौरव, भवार नवी नाव उभारिले. नामदेव महाराज सांगतात, ज्ञानोबरायांनी 56 भाषेचा ज्ञानेश्वरीमध्ये गौरव केलेला आहे. 56 भाषेचा गौरव कसा केलेला आहे हो? तर अनेक भाषा ज्ञानेश्वरीमध्ये आहेत, असा 56 भाषेचा ज्ञानोबरायांनी गौरव केलेला आहे. त्यावेळेस श्रोते नामदेव महाराजांना विचारत आहेत, महाराज इतका श्रेष्ठ ग्रंथ आहे तर या ग्रंथाचा आम्हाला काय फायदा होईल का हो? त्यावेळेस नामदेव महाराज सांगतात, श्रवणाचे मिसे बैसावे येऊने, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. त्यावेळेस नामदेव महाराज श्रोत्यांना म्हणतात, श्रोते हो, तुम्ही श्रवणाच्या निमित्तानं का होईना येऊन बसा. त्या निमित्तानं जर तुम्ही बसला तर तुम्ही साम्राज्य भुवनामध्ये राज्य करण्याची ताकद तुमच्यामध्ये येईल. त्यावेळेस काही श्रोते म्हणू लागलेले आहेत, महाराज आम्हाला कळत नाही, ज्ञानेश्वरी काय कळत नाही, त्याच्यातले शब्द काय अवघड कळत नाही, तर आम्हाला आमचं कल्याण थोडक्यात होईल असं सांगा, ऐकण्यासाठी आम्हाला वेळ नाही. त्यावेळेस नामदेव महाराज सांगतात, नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. नामदेव महाराज सांगतात, अरे बाबा हा ग्रंथ अतिशय श्रेष्ठ आहे, तू एक जरी ओवीचा अनुभव घेतलास तर तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असा ह्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठल सेवा काय निमित्ताने आपल्या सगळ्यांनी माहितीच आहे. काय निमित्ताने हो? माझी परीक्षा बघण्यासाठी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय यांचा पालखी सोहळा आणि आळंदीतून आपण पंढरपूरकडे निघालेले आहोत. आणि हे आज आपला हे नातेपोतेवरला आजचा मुक्काम. आणि ही आपल्या गावातील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडी मंडळ आणि पंचक्रोशीतून आलेले भाविक भक्त, आपले बापूच्या मार्गदर्शनाखाली आणि अरुण महाराजाच्या नियोजनाखाली आपण चलत आहोत. आणि हा इथं आलेले आहोत आणि ह्या निमित्तानं माझी या ठिकाणी सेवा ठेवलेली आहे. आता खरं बघितलं तर मी काय कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, माझा अभ्यास नाही. अरुण महाराजांनी, दत्ता महाराजांनी आग्रह केला म्हणून मी इथं उभारलो आहे. आता त्या दिवशी दत्ता महाराजांनी सांगितलं की ही क्षेत्र ज्ञानोबरायाचं आहे आणि ज्ञानोबरायाचं क्षेत्र असल्यामुळे इथं चांगलं पेरावं लागते. चांगलं पेरावं लागते म्हणजे चांगलं उगवत आहे. काय पेरावं लागते? गहू
ज्वारी पेरावं लागते असं दत्ता महाराजांनी सांगितलं, पण लोक येड्या बाबळी पेरतात, बरोबर आहे. आणि वाटेने येत असताना अरुण महाराजांनी सांगितलं की काय होतंय, रासनीचे बैल टिपणीला झोपले की भजन वाकडं तिकडं होते. पण तुम्ही आज जरा जास्त चूक केली बरं का. आज तुम्ही टिपणीला कटाळ्या झोपलाय. आता पेरणी जर बिघडली तर कोणाची चूक आहे? कटाळ्याची चूक आहे का त्याला झोपणाराची चूक आहे? एवढं सांगा. कोणाची चूक आहे? झोपणाराची चूक आहे, एवढं ध्यानात ठेवा. विठ्ठल ज्ञानोबरायांनी कशी पेरली सांगू का थोडक्यात? पेरणी कशी केली ज्ञानोबराय सांगतात, जे सात्विकाचे निवडपे गेले आध्यात्मिक खरपे, सहजे निढारले वापे चतुर चित्ताचे. ज्ञानोबराय सांगतात, मोठा पाऊस पडला, म्हणजे पाऊस कसला असला? पाण्याचा पाऊस नाही, सत्वगुणाचा पाऊस पडला. आणि सत्वगुणाचा पाऊस पडल्यानंतर काय झालं महाराज? तर तिथं ढेकळं होते, ढेकळं त्या जमिनीमध्ये. कशाचे ढेकळं होते? आध्यात्मिक आधी भौतिक आदिदैविक असे त्रिविध तापाचे ढेकळं होते. ते ढेकळं काय झाले? साप झाले, साप. आणि मग पुन्हा काय झालं? वरी अवधानाचा वापसा लाधला सोन्या ऐसा, म्हणून पेरावया दिवसा श्री निवृत्तीसे. आणि तिथं चांगला वापसा झाला म्हणून माझ्या सद्गुरूंना तिथं पेरणी करावी वाटली. मग काय केलं? ज्ञानदेव म्हणे मी साडे, सद्गुरूंनी केले कोडे, माता हात ठेविला ते पुढे बीजचे वाहिले. आणि माझ्या सद्गुरूंनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, नुसता हात ठेवला नाही तर ज्ञानरूपी बीज माझ्या डोक्यामध्ये पेरलं. आपण अशी ज्ञानोबरायांना विनंती करून की माऊली आम्हाला तुमची स्तुती करायची आहे, पण आमच्याकडे शब्द नाहीत, आमच्यावर कृपा करा. एवढं ज्ञानोबरायांना विनंती करून आपण अभंगाच्या चिंतनाकडे वाढण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल प्रस्तुत अभंग हा नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराजांचा काय अधिकार आहे? नामदेव महाराज सांगत देव जेवण करतो. महाराज नामदेव महाराजांमध्ये एवढी योग्यता आहे की नामदेव महाराज सांगत देव जेवण करतो. नुसतं जेवण करीत नाही, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. देव नाचतो, नुसतं नाचत नाही. आपण नाचताना आपली टोपी काही पडली तर थांबा, दिंडी थांबवा, आमची टोपी पडली आहे असं म्हणतो. पण नाचता नाचता देवाचा गळला पितांबर गळून गेला देवाचा, तरी सुद्धा देव नाचत राहिले. असा अधिकार नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गेला पितांबर, नाचता देवाचा गेला पितांबर, नाचता नाचता देवाचा गेला पितांबर, नाचता नाचता देवाचा गेला पितांबर. कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. असा अधिकार नामदेव महाराजाचा आहे. आणि ते वर्णन कोणाचं करायला येतो? वर्णन करणाराचा काय अधिकार आहे? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, देवकी साधू संत मेघवतील माता, आरती राजा महाकैवल्य तेजा, देवकी साधू संत आणि वर्णनाचा विषय आहे ज्ञानेश्वरी. काय ज्ञानेश्वरी का नुसतं भाव जर वाचलं तर हरिदेवाची कृपा होती, असा वर्णनाचा विषय ज्ञानेश्वरी आहे. बर महाराज, हे खरंच वर्णन खरं असते का?
संत जे वर्णन करतात ते खरं असते का? आम्ही वर्णन करतो. आमची आई या मुलाचं वर्णन करते, सद्गुरू शिष्याचं वर्णन करते. ज्ञानोबराय सांगतात, देखा बाळकाचे अधनी धायजे, का शिष्याचे निघालेपणे होईजे. हे सद्गुरू एकले निजानिजे का प्रसवतिया. ज्ञानोबराय सांगतात, आई मुलाचं वर्णन करते, गुरु शिष्याचं वर्णन करतात, पण ते खरं असेल असं सांगता येत नाही, कारण ते भावनानिष्ठ वर्णन असतं. पण ज्यावेळेस संतांचं वर्णन करतात त्यावेळेस त्याच्यामध्ये काडे मात्र सुद्धा चूक नसते. त्याच्यावर एकनाथ महाराजाचा दृष्टांत आपल्याला देता येईल. एकनाथ महाराज भावार्थ रामायणाचं लिखाण करत होते आणि भावार्थ रामायणाचं लिखाण करताना भरपूर श्रोते त्या श्रवण करण्यासाठी असायचे. संत हे त्रिकाल ज्ञानी असतात, त्याला 3 काळाचं ज्ञान असतं. एकनाथ महाराजांनी समाधी लावायची, पाठीमागं काय झालंय ते सगळं रामायण बघायचं आणि त्याला पुरावे काय आहेत बघायचे. वाल्मिक ऋषीचं रामायण असेल असे सगळे पुरावे बघायचे आणि पुरावे बघून लिखाण करायचे. त्या श्रोत्यामध्ये हनुमंतराय म्हाताऱ्या माणसाच्या रूपामध्ये येऊन बसलेले असायचे. जिथं जिथं रामकथा होते असं सांगतात तिथं हनुमंतराय असतात आणि हनुमंतराय येऊन बसायचे आणि हनुमंतराय बसून श्रवण करायचे. रामायण लिहित लिहित फार रामायण पुढं आलेलं होतं आणि रामायणामध्ये विषय चालू होता की रावणाने सीता आई साहेबांना ज्या त्या अशोक वाटिकेमध्ये ठेवलंय त्या अशोक वाटिकेमधले फुलं कसे आहेत, त्या फुलाचा रंग कसा आहे. त्यावेळेस एकनाथ महाराजांनी लिहिलेलं होतं त्या फुलाचा रंग पांढरा आहे, पांढरा आहे असं सांगितलं, लिहिलं. आणि त्या दिवशीची कथा झालीच. हनुमंतराय एकनाथ महाराजाकडे आले आणि हनुमंतरायाने हात जोडून एकनाथ महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही आजपर्यंत रामायण लिहिलंय एकदम बरोबर आहे, त्या रामायणामध्ये कुठलीही चूक नाही, पण आज एक चूक तुम्ही केलेली आहे रामायणामध्ये. त्यावेळेस नम्रपणाने एकनाथ महाराजांनी हात जोडले, महाराज माझ्याकडून काय चुकलं. त्यावेळेस एकनाथ महाराज सांगतात, हनुमंतराय सांगतात, तुम्ही ज्या अशोक वाटिकेमधल्या फुलाचं जर वर्णन केलंय ते फुलाचं वर्णन पांढरे फुल आहेत म्हणून केलंय. मग महाराज संतांच्या वचनावर माझा विश्वास आहे, मला अशी पुरावे मिळाले. वाल्मिक ऋषीने असंच लिहिलंय. त्यावेळेस वाल्मिक ऋषीने असंच लिहिले हनुमंतराय म्हणू लागलेले आहेत. त्यावेळेस हनुमंतरायाने सांगितलं, वाल्मिक ऋषीने लिहिलं असेल, पण मी प्रत्यक्ष सीता आई साहेबाच्या शुद्धीसाठी मी तिथं गेलो होतो आणि शुद्धी करता गेलेला असताना मला ती फुलं तिथं लाल दिसली, लाल, आणि तुम्ही पांढरे लिहिलेत. त्यावेळेस एकनाथ महाराज सांगतात, संतांच्या वचनावर माझा विश्वास आहे. हनुमंतराय म्हणतात, अरे संतांच्या वचनावर विश्वास काय, मी प्रत्यक्ष बघितलेला आहे. असं दोघांमध्ये थोडं शाब्दिक वाद झाला आणि हनुमंतरायाने सांगितलं, चला तिथं सीता आई साहेब होत्या, सीता आई साहेबाकडे जाऊ. आणि सीता आई बसाईकडे आई साहेबाकडे एकनाथ महाराज आणि हनुमंतराय आलेले आहेत आणि हात जोडून सीता आई साहेबांना प्रश्न विचारला, आई साहेब आम्ही तुमच्याकडे एक प्रश्न घेऊन आलेले आहोत. आई साहेबांनी विचारला, हनुमंता सांग काय प्रश्न आहे तुझा. त्यावेळेस हनुमंतराय सांगू लागलेत, आई साहेब तुम्हाला ज्या वेळेस रावणानं हरण करून नेलेलं होतं त्यावेळेस तुम्ही अशोक वाटिकेमध्ये होता, तर त्या अशोक वाटिकेमधल्या फुलाचा रंग कसा आहे मला सांगा. त्यावेळेस सीता आई साहेबांनी सांगितलं, तिथले फुलं नीलवर्णाचे आहेत. आता 2 प्रश्न होते पण तिसरा एक प्रश्न तयार झाला. त्यावेळेस हनुमंतरायांनी सांगितलं, चला म्हणले आता प्रभूकडे जाऊया. आणि 3 जण रामप्रभूकडे गेले. रामप्रभूने विचारलं, हनुमंता कसं काय आलास. त्यावेळेस झालेला सगळा वृत्तांत हनुमंतरायांनी सांगितलं, देवा असा असा वृत्तांत झालाय, आमचा प्रश्न आहे, आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. त्यावेळेस रामप्रभू म्हणू लागलेले आहेत, हनुमंता तिथले फुलं पांढरे शुभ्र आहेत. त्यावेळेस हनुमंतरायाने सांगितलं, देवा कसे आहेत ही सांगा आधी. त्यावेळेस देव म्हणू लागलेले आहेत, तुला कसे दिसले सांग ती फुलं. त्यावेळेस हनुमंतराय म्हणू लागले, मला ती फुलं लाल दिसले, लाल. त्यावेळेस देव सांगायला लागलेत, हनुमंता तू ज्या वेळेस लंकेमध्ये गेला होतास त्यावेळेस तिथे तुझ्या डोळेमध्ये राग होता आणि रागामुळे तुझे डोळे लाल झालेले होते आणि त्या रागामुळे तुला तिथले फुलं पांढरे लाल दिसली आणि तिथले फुलं पांढरेच आहेत. आणि सीताबाई साहेबांनी विचारलं, मग देवा मला कशी तिथले फुलं निळे दिसली. त्यावेळेस देवाने सांगितलं, तुझा नीलवर्ण आहे, माझा नीलवर्ण आहे आणि माझा नीलवर्ण असल्यामुळे तू सारखं माझं चिंतन करत होतीस, त्याच्यामुळं तुला तिथले फुलं निळे दिसले. पण एकनाथ महाराजांनी जे लिहिले तिथले फुलं पांढरे आहेत, ती पांढरेच आहेत. याच्यातून मला एकच सांगायचं की संत जे असतात ते थोडं सुद्धा चुकीचं लिहित नाहीत. प्रत्यक्ष ज्यांनी बघितलंय कुणी, सीता आई साहेबांनी,
हनुमंतरायाने तिथं जाऊन बघितलंय तरी सुद्धा एकनाथ महाराजांनी संतांच्या वचनावर विश्वास ठेवला आणि एकनाथ महाराजाचं खरं निघाला. विठ्ठल म्हणून नामदेव महाराजांनी जे ज्ञानोबारायांचं वर्णन केलेलं आहे ते यथार्थ वर्णन आहे. काय वर्णन केलं हे अभंगाच्या पहिल्या चरणात. ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञान